केलं. तर बघा मित्रांनो, आज आपण काय ॲड क्वेश्चन टॅग थोडक्यामध्ये बघणार आहे आणि ते तुम्हाला याचा भरपूर काय असा फायदा होईल. तर आपण 2-4 वाक्य तुम्ही घेतलेले आहेत. आपण बघा ॲड क्वेश्चन टॅग करताना आपण नेहमी काय करतो, जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर आपण त्याला निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करतो. जसे मी या ठिकाणी शब्द लिहिले, आयचं आपण इकडं आरण करतो, इज असेल तर इजंट घेतो, वाज असेल तर वाजत घेतो. अशा पद्धतीने आपण इकडं जर हे शब्द आले तर आपण काय करतो, ह्या शब्दामध्ये आपण त्याचं कन्वर्ट करतो. पण या ठिकाणी इथं आपल्याला जो करता दिलेला आहे, इथं नो वन करता दिला आहे, एनी वन दिला, समोन दिला आणि आय ॲम नेवर अशा पद्धतीने दिलं आहे. आता या ठिकाणी मी ॲम लिहिले पण आरंभ घेतला आहे आपण इथं. पण इथं जर वाक्यच निगेटिव्ह असेल तर आपण याला काय करतो, इथं कशा पद्धतीने चेंज करतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर लक्ष द्या, इथं नो वन इज स्पीकिंग टू मी या ठिकाणी हा जे शब्द आहे, हा नो वन शब्द हाच ऑलरेडी निगेटिव्ह वर्डमध्ये आलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे तयार करताना थोडेसे त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतील. तर ते कशी बघा, ज्यावेळेस आपण हे वाक्य तयार करतो ॲड क्वेश्चन टॅगमध्ये, नो वन इज स्पीकिंग टू मी, हे आपण वाक्य जशाला जसे लिहितो आणि इथं आपण कोमा देतो. पण ज्या टायमाला तुम्हाला इकडं सुरुवातीला कर्त्यामध्ये जर नो वन आले, एनी वन आले, समोर वगैरे जर आलं तर आपल्याला काय करावं लागतं, इकडं बघा, यावेळेस आपण इकडं घेते वेळेस आपल्याला इकडं आर घ्यावा लागेल आणि इकडं आपल्याला दे घ्यावं लागेल आणि क्वेश्चन मार्क आपल्याला द्यावं लागतं. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल, इथं आर कशामुळे घ्यायचे आपण, कारण दे इथं आपण घेतल्यामुळे इथं आपल्याला आर घ्यायचे. आणि नेहमी ज्या वेळेस नो वन, एनी वन, समवन असं जर काही तुम्हाला सुरुवातीला जर इथं नाउन म्हणून वापरलेलं असेल तर या ठिकाणी आपल्याला चेंजेस करताना आपण कसं करणार, तर इथं आर का घेतलं आहे, तर इथं नो वन हा निगेटिव्ह वर्ड असल्यामुळं आपण इथं आर घेतलं आहे आणि इथं दे घेतलं आहे आणि नंतर आपण इथं काय करणार, तर कॉमा देणार. तशाच पद्धतीने हे पण आपण करू शकतो. इथं एनी वन आपल्याला असं लिहायचं आहे आणि नंतर इज नॉट हे पण आपल्याला लिहून घ्यायचं आहे, जर घ्यायचं आहे. इथं पण इंग्लिश हे सगळं लिहून अशा पद्धतीने वाक्य तयार करून घेतलं, आपण इथं कोमा देणार. आता मात्र इथं एनी वन आले आणि इथं पण काय आले, इज नॉट आलं. इथं नॉट आल्यामुळं आपण इथं पुन्हा काय घेणार, आर घेणार आणि नंतर इकडं एनी वनचं आपण इथं काय करणार, दे हा प्रोनाऊन घेणार आणि इथं अशा पद्धतीने आपण क्वेश्चन टॅग त्या ठिकाणी देणार. आता इथं पण आपण जर हे वाक्य बघितलं तर इथं पण हे वाक्य जसं जसं आपल्याला लिहून घ्यायचं आहे, समवन इज गेटिंग अ बुक अशा पद्धतीने वाक्य लिहून घेतलं आणि नंतर हा कॉमा द्यायचा आहे. इथपर्यंत जरी आपण लिहिलं तरी आपल्याला इथं अर्धा मार्क पडतो. आणि इथं बघा, समोर आलं की इज आलं, इज आल्याच्या नंतर आपण पुन्हा इथं आर घेणार, आरंट घेणार आणि नंतर या ठिकाणी आपण ते लिहून इथं अशा पद्धतीने